मग तुला यायचं का? ये बाबा हाय हाय ते कसं कुठे जाऊ कुठे नाही गवताच्या याच्यात तिथे आता पलीकडून निघाली होती मी तिकडून टाळी वाजवली तिकडे टाकणार शेतात काय आहे? 10 महिन्याच आहे बहुतेक. आणि एवढे कॉल आले मला मागच्या टायमाची व्हिडिओ मला कोणतरी बघितलं तुमच्या तिकडे मागं निघालं त्यांना कशाला बोलवलं तुम्ही कशाला नाही गेला धरायला खाली चाललंय तिला असलं की जागा आणि आवाजच नाही केला त्याच्यामुळं धामणे हो हा शेत इथं दिसले हाय तू म्हणा आता माझ्याकडे लक्ष आलंय तिचं ठीक आहे समोर तोंड लावते हो चिकटाला आहे ना अंगाला सगळ्यात चिकटान ते लागले हे बघ किती घट्ट पकडते बघा हे बघा आई मला पण बघायचंय येऊ नका पुढे डायरेक्ट समोर काहीतरी लाल दिसते म्हणून बघत होते म्हणलं गशम झालेली काय तिला. नाही ती कोणाला बघती ठीक आहे नाक आहे तिचा किती स्थिर थांबली बघितलं का किती स्थिरपणा आहे तिच्या अंगात असं जमिनीवर चालत असेल ना अशी मानवर करती लोकांना वाटतं नाग आहे नाग तोंडवर केलं तर नाही मी त्या दिवशी बघितली ना मी एकटीच होते आवाज नव्हता काही त्याच्यामुळे ती इतकी शांततेने चाललेली होती ना. हा गवतात असेल ना नाही इथं तर डायरेक्ट आहे ना हे करते ती पकडा बाबा ट्राय एकदा हात लावा सारखं इकडे येतो मला पण त्याला लाव काही नको काय नाही घाबरत मग तुला यायचं का? ये बाबा कसं आहे का तुमची पकडण्याची पद्धत आमच्यामध्ये फरक आहे कसं आहे माहिती का तुम्ही काय वेगळं केलं पण पकडाय मग तसं मग आमची पद्धत कशी वेगळी? तुमची पद्धत कशी माहिती का तुम्ही घाबरत खूप जास्त आणि कसं असतं हे शेवटी प्राणी आहेत ह्यांना आपलं स्पर्श नसतं आपण असं केलं की मग ते डिवसल्यासारखे होतात मग ते घाबरतात आता मी पकडली म्हणजे हे बघा ती माझ्या हातात मोकळी आहे. कुठं दाबली नाही मी तिला आता ते माहिती झाले त्याला बी घाटा लागली असून ती आपल्याला काही करत बिनविषारी आहे पण घाबरतो आपण एवढं. बिनविषारी काही हा आता हे कुठे नेऊन सोडायचं आता तुम्हाला तर म्हटलं बिनविषारी दा म्हणे राहू द्या काय बाई दिसले तर 2 दिवस हे नाही थोडस कुरकुर काही वाजलं तरी माणूस बघत आहे तिथं काही दिसतंय शेतीच्या बाजूला घर असल्यावर शेतातून येतात म्हणजे त्या दिवशी दुपारी याला शाळेतून घेऊन आले इथं जो अर्ध्या रस्त्याच्या वरती हे होतं पसरलेली होती अशी आम्हाला याने गेट जवळून बघितली मला येईपर्यंत बाहेर ती लगेच सळकून गेली निघून मला फक्त शेपटी दिसली तिची तेवढी मागच्या वेळेस लावला होता हात आम्ही तिला
काय माहिती एकदम नियमात शांत. भीती वाटते तुम्ही ना? काय नाही पकडलं एवढी डेअरिंग आहे तर. ती पळून जाईन घाबरून म्हणून मी काही करत नाही आता. हा ना बस बस काय नाही करत, पण काही लोकच लय घाबरतात सापाला. विषारी साप जरी असला तरी म्हणजे ठीक आहे, विषारी सापाला घाबरणं ठीक आहे. नाही तुमचं बरोबर आहे. आता मी ज्यावेळेस मी सर्पमित्र नव्हते त्यावेळेस काय आमच्या घराच्या आजूबाजूला निघत नव्हते का, निघायचे. आई काय म्हणायची, ते आपल्याला असे काय करत नाही. आई स्वतः सांगायची की साप किंवा कोणते प्राणी पक्षी आपण त्यांचा छडल्याशिवाय किंवा आपला हातपाय पडल्याशिवाय ते आपल्याला काय करत नाही. जेवढं आपण त्यांना घाबरतो तेवढं ते आपल्याला घाबरतात. ते निघून जातात. आपली हालचाल जाणवली ते आले ना आपल्या बघून पळतात.